नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपल्या पॉलिटी सीरीजमध्ये आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. यामध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा जी भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती कन्सिस्टंट क्वेश्चन्स विचारले गेलेले दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने अगदी सोप्या कॅटेगरीतले जे प्रश्न आहेत त्याच्यामधल्या भारतीय राज्यघटनेतल्या पार्श्वभूमीमधल्या एका पॉईंट्सवर विचारले जातात आणि त्या म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या डेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या तारखा आहेत याच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले गेलेले दिसतात. सोप्या कॅटेगरीतले प्रश्न आहे पण तारखांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर आगामी राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून या डेट्स एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, रिवाइज करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, चलो तर स्टार्ट करूयात. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमी या पहिल्याच चॅप्टरमध्ये आपल्याला एक महत्त्वाची डेट दिसते, ती म्हणजे कॅबिनेट मिशन योजनेनुसार म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार आपल्या भारताच्या संविधान सभेच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत तर त्या निवडणुका झाल्या आहेत मित्रांनो जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. आता निवडणुका यांच्यासाठी आपल्याला संविधान सभेच्या ज्या एकूण जागा दिल्या होत्या तर त्या दिल्या होत्या 389. म्हणजे कॅबिनेट मिशनचं असं म्हणणं होतं की या निवडणुका 389 जागांसाठी घेतल्या जाव्यात. मात्र त्याच्यामध्ये जे 93 संस्थानिक होते म्हणजे 93 जागा ज्या संस्थानिकांना दिल्या गेल्या होत्या त्या जागा भरल्या गेल्या नाहीत, कारण संस्थानिकांनी या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये सामील होण्यास नकार दिला आणि म्हणून आपल्याकडे 296 जागांसाठी संविधान सभेची निवडणूक झाली. या 296 जागांपैकी 208 जागांवर राष्ट्रीय काँग्रेसची जी सरकार आहे किंवा राष्ट्रीय काँग्रेसची जी सदस्य आहेत ते निवडून आले. म्हणजे हे आपल्याला लक्षात येतंय की आता जे हंगामी सरकार आहे ते राष्ट्रीय काँग्रेसचं स्थापन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याकडे मुस्लिम लीगची जी मागणी केलेली दिसते आपल्याला सातत्याने मुस्लिम लीगकडून जी मागणी झालेली स्वतंत्र राष्ट्राची म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीची, तर त्यासाठी या संविधान सभेच्या निवडणुकांनंतर याच्या निकालानंतर आपल्याकडे एक प्रत्यक्ष कृती दिनाची तारीख दिसते आणि ती प्रत्यक्ष कृती दिनाची तारीख आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे 16 ऑगस्ट 1946. या दिवशी मुस्लिम लीगने आपला प्रत्यक्ष कृती दिन सुरू केलेला आहे. याचा अर्थ बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी असं सांगितलेलं आहे की पाकिस्तानच्या निर्मितीसाठी अंतिम प्रहार आपल्याला करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा विस्फोटक परिस्थितीमध्ये भारतात आपल्याकडे हंगामी सरकारची स्थापना होतीये, कारण कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार झालेल्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस सर्वाधिक जागांवर विजयी होत आहे. म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेसचं हंगामी सरकार स्थापन झालं आणि हे हंगामी सरकार स्थापन झालंय मित्रांनो 2 सप्टेंबर 1946 ला. ही सुद्धा तारीख आपल्याला विचारली गेलेली आहे, परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. या दिवशी आपल्याकडे हंगामी सरकारची स्थापना झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हे हंगामी सरकार आता कार्य करणार होतं. यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची डेट जी दिसतीये आणि जी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड खूप वेळा विचारली गेली आहे आणि ती डेट म्हणजे आपल्या संविधान सभेची पहिली बैठक म्हणजे मित्रांनो स्थापना बैठक. संविधान सभेची पहिली बैठक जी झाली आहे 9 डिसेंबर 1946 ला. 9 डिसेंबर 1946 ला झालेल्या या स्थापना बैठकीमध्ये, पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरतं अध्यक्षपद दिलं गेलं ते म्हणजे संविधान सभेतले ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आणि तात्पुरतं जे उपाध्यक्ष पद दिलं गेलं ते दिलं गेलं फ्रँक अँथोनी. हे जे अँग्लो इंडियन सदस्य आपल्याला दिसत आहेत त्यांच्याकडे हे अध्यक्षपद गेलंय. जी संविधान सभाची स्थापना बैठक सुरू झाली म्हणजे 9 डिसेंबर पासून हे अधिवेशन सुरू झालंय, तर ते अधिवेशन 23 डिसेंबर 1946 पर्यंत चाललंय. म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान पार पडली. तर त्यामध्ये जे आपल्याला कायमस्वरूपी किंवा रीतसर अध्यक्ष निवडले जाताना दिसत आहेत ते 11 डिसेंबर 1946 ला निवडले जाताना दिसत आहेत. ही डेट फारशी महत्त्वाची नाही, पण त्याच्यामधला डेटा आपल्याला महत्त्वाचा आहे. जर आपल्याला पहिल्या बैठकीचं, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षपद विचारलं, तात्पुरते अध्यक्ष विचारले किंवा आपल्याला 9 डिसेंबर 1946 अशी डेट प्रश्नामध्ये देऊन जर अध्यक्ष विचारले, तर आपण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा या ऑप्शनला टिक करणार आहोत. मात्र सरळ प्रश्न आला की घटना समितीचे किंवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, तर तिथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. कारण आपल्याकडे
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही संविधान सभेचे म्हणजेच घटना समितीचे म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून आपल्याला त्यांची निवड झालेली दिसते. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली दिसते. कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची आपल्याला निवड झालेली दिसते. तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार B.N. राव यांची आपल्याला तिथे नेमणूक झालेली दिसते, निवड झालेली दिसते. तर डेट इम्पॉर्टंट नाही, डेटा इम्पॉर्टंट आहे या पॉइंटमधला. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची डेट जी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला राज्यसेवेला सुद्धा विचारली गेलेली दिसते आणि ती डेट आहे मित्रांनो 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 या दिवशी आपल्याला एक खूप महत्त्वाची तरतूद झालेली दिसते. ती म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये उद्देश पत्रिका मांडली गेली आहे. ती उद्देश पत्रिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेली आहे 13 डिसेंबर 1946च्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये. मात्र दिनांक लक्षात ठेवायची, ती आहे 13 डिसेंबर 1946. त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडलेली आहे. ठीक आहे, ती आपण या ठिकाणी मांडलेली दिसते आणि उद्देश पत्रिका ही संविधान सभेने स्वीकृत कधी केली आहे ती पण डेट आपल्या कंबाईनच्या प्रश्नपत्रिकेत राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिलेली दिसते आणि ती डेट आहे मित्रांनो 22 जानेवारी 1947. कारण आता संविधान सभेला अधिकार आहेत की कोणत्या गोष्टी ते स्वीकृत करायच्या, कोणत्या गोष्टी नाकारायच्या. 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने उद्देश पत्रिकेचा स्वीकार केलाय. ही उद्देश पत्रिका जिच्यावर पुढच्या काळात आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार झालेला आहे, ती उद्देश पत्रिका आणि तिची डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 13 डिसेंबर 1946ला उद्देश पत्रिका संविधान सभेमध्ये मांडली गेली आणि 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने तिला स्वीकारलेला आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची डेट जी आहे पुढे, जी आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन योजनेविषयी दिसते आणि ती डेट आहे आपल्याला 3 जून 1947. लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून करण्यात आली होती. कारण भारतामध्ये इतकी विस्फोटक परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या ज्या योजना येत आहेत किंवा वेगवेगळ्या ब्रिटिश पार्लमेंटकडून आपल्यासाठी ज्या काही शिफारशी केल्या जातात त्याला कुठेही दाद दिली जात नाही, त्याला कुठेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला जात नाहीये आणि त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला ठोस काहीतरी पावलं उचलावी लागतील हे लॉर्ड माउंटबॅटन यांना लक्षात येत आहे आणि म्हणून 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना तयार केली जाते, जी भारताच्या फाळणीची योजना मानली जाते आणि भारताची फाळणी ही लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार झालेली आहे. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये अनेक वेळा विचारला गेलेला हा कायदा आहे. त्या कायद्याची डेट पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती आहे 18 जुलै 1947. ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी केलेला हा शेवटचा कायदा आहे, ज्या कायद्यानुसार भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा असं त्याला म्हटलं गेलं. या कायद्यामधल्या तरतुदीनुसार संविधान सभेला सार्वभौम बनवलं गेलं, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा दिला गेला. म्हणजे आता संविधान सभा म्हणजेच घटना समिती हंगामी संसद म्हणून पुढच्या काळामध्ये कार्य करणार होती. तर इथे 18 जुलै 1947 ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची, ज्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी शेवटचा कायदा केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे काही आपण भारताची प्रतीकं स्वीकारली आहेत, राष्ट्रीय प्रतीकं स्वीकृत केली आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण स्वीकारलाय भारताचा राष्ट्रध्वज. 22 जुलै 1947ला भारताच्या राष्ट्रध्वजाची स्वीकृती संविधान सभेकडून करण्यात आली. ही डेट सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारली गेली, ती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला आणि भारताचा तिरंगा हा फडकवण्यात आला. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आपण एक भारताचं राष्ट्रीय प्रतीक स्वीकारलं होतं आणि तो होता भारताचा राष्ट्रध्वज, जो भारताचा तिरंगा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिसते अत्यंत महत्त्वाची डेट, ती म्हणजे 29 ऑगस्ट 1947. भारताच्या संविधान सभेची
अत्यंत महत्त्वाची जी समिती आहे, ती आहे मसुदा समिती, जिला आपण प्रारूप समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी सुद्धा म्हणतो. तर 29 ऑगस्ट 1947 मध्ये ही मसुदा समिती स्थापन झाली आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना झाली, जी 7 सदस्यीय समिती आपल्याला दिसते आहे. तर डेट महत्त्वाची आहे 29 ऑगस्ट 1947. त्यानंतर पुढे आपल्याला एक महत्त्वाची आणि विचारली जाणारी, सातत्याने विचारली जाणारा एक दिनांक दिसतोय, एक तारीख दिसतेय आणि ती म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी 284 सदस्यांनी, जे संविधान सभेमधले 284 सदस्य होते, त्यांनी भारताच्या संविधानावर म्हणजे भारताच्या राज्यघटनेवरती स्वाक्षऱ्या केल्या आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपली भारताची राज्यघटना स्वीकृत केली, मंजूर केली, मंजुरी दिली. कोणत्या दिवशी? 26 नोव्हेंबर 1949ला. आणि 24 जानेवारी 1950ला या संविधानावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यात. म्हणजे अंतिम स्वाक्षऱ्या असा शब्द आला तर तुम्ही 24 जानेवारी 1950 या डेट सोबत जायचंय. मात्र भारताची राज्यघटना, भारताचं संविधान कोणत्या दिवशी स्वीकारलं गेलं, स्वीकृत केलं, मंजूर केलं, संमती दिली, तर 26 नोव्हेंबर 1949 ही डेट लक्षात ठेवायची मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा 24 जानेवारी 1950 ही डेट दिसतीये, ज्या दिवशी आपण भारताचं राष्ट्रगीत आणि भारताचं राष्ट्रगान, म्हणजे भारताचं राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आणि राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रगान म्हणून आपण ज्याला वंदे मातरम म्हणतोय, या दोनही गीतांचा आपण स्वीकार केलेला आहे. संविधान सभेने त्याला स्वीकारलेला आहे 24 जानेवारी 1950ला. आणि सगळ्यात शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची तारीख, महत्त्वाची डेट, महत्त्वाचा दिनांक म्हणजे 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू करतोय, आपल्या भारताची राज्यघटना आपण लागू करतोय. या दिवशी आपण भारताचं राष्ट्रप्रतीक किंवा राष्ट्रचिन्ह सुद्धा स्वीकारलेलं आहे. जो 4 तोंडाचा सिंह जो आहे, ते आपण राष्ट्राचं प्रतीक म्हणून स्वीकृत केलेलं आहे. तर 26 जानेवारी 1950ला आपण भारताची राज्यघटना लागू केली, भारताची राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तर भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्यासाठी हे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत. आणि या डेट एक्झामला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित रिवाइज करा. तर आजच्या या व्हिडिओमधल्या या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी मी खात्री बाळगते आणि आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये थांबूयात. थँक यू.